तत्कालीन मुख्यमंत्री उबाटाजींनी भगवा सोडला आणि हिरवा पकडला आणि त्यांचा हिरवा प्रेमाचा दाखला म्हणजे उर्दू लर्निंग सेंटर। सम्मान्य अमिनी जाधव ताई, इनका प्रस्ताव है ये, और हम सबने समर्थन किया था। मीर कोटेचा जी ने जो कहा, मेरी पूरी बात होने दीजिए। मीर कोटेचा जी ने कहा कि मैंने सम्मान्य आदित्य ठाकरे जी को उर्दू में खत लिखा था, अभिनंदन का खत लिखा। और मैं आपसे कहना चाहूंगा कि ये मंत्री बदलते हैं, मत कैसे बदल सकता है? तब जब मंत्री स्किल डेवलपमेंट के थे, मेरे ख्याल से उदय सावंत जी के पास या परिश्रम। हे बाबा थांब ना आता, हे आता काय चाललंय? ऐकू द्या ना। हो अध्यक्ष महोदय, बाबा थांब ना आता, ऐकू द्या ना काय म्हणतात। हो अध्यक्ष महोदय थांब तो प्रश्न विचारा। अध्यक्ष महोदय, 12 उर्दू शाळा आहेत या परिसरामध्ये, 12, आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष महोदय कुठे 10 विद्यार्थी 20 विद्यार्थी। आता काय तिथं ताजमहल बनवून ठेवणार आहे का अध्यक्ष महोदय? प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय, याला गप्प बसवा आता, चला प्रश्न गप्प बसवा। याच्या टायमाला बोललो काय आम्ही? नितेशजी प्रश्न विचारा आपण। प्रश्न अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट, उर्दू ही कुठलीही मुस्लिम भाषा नहीं, उर्दू ही एक भाषा है। ये मांगनी आपने करनी चाहिए थी, आपने करनी चाहिए थी, जो एक हिंदू महिला कर रही है। आप अभी चुप बैठो, आप अभी चुप बैठो और मेरा जवाब सुनो। हे सभागृह कुणाच्या धर्माला जातीसाठी चर्चा करायसाठी नाही, या महाराष्ट्रातील 14 कोटी 18 कोटी लोकांच्या विकासासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे। हे काय धर्मामध्ये जाती जातीमध्ये, हे याला मंजुरी कोणी दिली? महानगरपालिकेने। पैसा कुणाचा? महानगरपालिकेचा। मराठी आणि उर्दू दोनही भाषा त्या ठिकाणी त्याचं ते सेंटर आहे, दोनही। आणि हा काय विष करणं चालय? कशाला विष करतोय आम्ही समाजामध्ये आणि धर्मामध्ये? हा सगळं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आग लावायची आहे का ह्या सगळा विषय करून? महोदय, लक्षवेधी क्रमांक 10, लक्षवेधी क्रमांक 10। अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, तत्कालीन मुख्यमंत्री उबाटाजींनी भगवा सोडला आणि हिरवा पकडला आणि त्यांचा हिरवा प्रेमाचा दाखला म्हणजे उर्दू लर्निंग सेंटर। दक्षिण मुंबई मधील विकास कौशल्य विभागाचा ITI साठी राखीव जागा तब्बल 3 महिन्यात त्याचा रिझर्वेशन करून मुंबई महानगरपालिकेने हिरव्या रंगाच्या प्रेमात पडलेले मुख्यमंत्र्यांच्या आदेशांवरती 3 महिन्यात जागा रिझर्व केली। त्या जागावरती उर्दू लर्निंग सेंटर उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्व प्रक्रिया GR नियम बाजूला ठेवून फक्त त्यांचा आकांना खुश करण्यासाठी 3 महिन्यात उर्दू लर्निंग सेंटर याची मान्यता दिली, याचे निविदा काढल्या। अध्यक्ष महोदय, त्या विभागात 6 महानगरपालिका शाळेत उर्दू माध्यमात शिक्षण घेण्याची सोय आहे, पण प्रत्येक कक्ष रिकामे पडलेत। तिकडचे स्थानिक लोक उर्दू शिकू, त्यांना ते कक्षेत जात नाही, ते इंग्रजी किंवा मराठी भाषेला प्राधान्य देतात। पण आपल्या मुख्यमंत्र्यांनाच उर्दू प्रेम आहे, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना उर्दू प्रेम आहे, आणि विशिष्ट अल्पसंख्याकांच्या समाजांना खुश करण्यासाठी ते उर्दू लर्निंग सेंटर उभारण्यात येतात। जे उत्तर मला आलेलं आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे की कौशल्य विकास विभागाला गरज नव्हती। आज सभागृहात कौशल्य विकास मंत्री पण उपस्थित आहे, तिकडे ITI ची गरज आहे। अध्यक्ष महोदय, जर ITI उभारण्यात आला तर प्रत्येक जाती धर्माचे गोर गरिबांना शिक्षण घेता येणार, त्यांना त्यांचा व्यवसाय करता येणार। पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांना त्यांच्या विकासाची नाही, त्यांच्या भाषेची चिंता। अध्यक्ष महोदय, आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, सभागृहात सन्मान्य मंत्री महोदय पण आहेत की एक जे याच्यात उत्तर मध्ये आलेलं आहे की ITI ला त्याची गरज नाहीये, हे खरं आहे का? आणि जे UD चे मिनिस्टर बसले त्यांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की सर्व GR प्रक्रिया डावडून या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली, तर प्रथम
त्या सर्व महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना आपण निलंबित करणार की नाही, दुसरं या कामाला स्टॉपवर देणार की नाही. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मिहीरबाईंनी जो या ठिकाणी मुद्दा मांडला त्याच्यामध्ये मी देखील महानगरपालिकेशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलेलं आहे की ITI ला जागाही आवश्यक आहे आणि ITI आपल्याला त्या ठिकाणी बांधायचं आहे. 1968 साली ही जागा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की याच्यामध्ये ITI बांधू नये अशा पद्धतीचे निर्णय झाले. त्यावेळी तत्कालीन काही लोकांनी घेतले असतील. माझ्यानंतर आपण लोढा साहेबांना देखील बोलण्याची संधी द्यावी. पण याच्यामध्ये जी काय आरक्षणं होती ती बदलून त्या ठिकाणी उर्दू सेंटर काढावं अशा पद्धतीचा निर्णय नक्की झालेला होता. हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं. हायकोर्टाच्या सूचनेप्रमाणे मुख्य सचिवांनी बैठक घेतली आणि आता उर्दू भवनाच्या कामाला पूर्ण स्थगिती आहे. परंतु दुसरा प्रश्न त्यांनी जो विचारला की ITI आवश्यक आहे की नाही, याच्यावर सरकारचं मत ITI आवश्यक आहे असंच आहे. या संदर्भात ITIचा वेगळा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं महानगरपालिका किंवा कौशल्य विकास याच्यावर योग्य तो निर्णय घेईल आणि 2/3 जी जागा आहे त्याच्यामध्ये ITI बांधून ती लोकांसाठी अर्पित केली जाईल. मंगलप्रसाद लोढा. मंगलप्रसाद. एक मिनिट त्यांची लक्षवेधी आहे, त्यांना मीर कोटेचा आहे, त्यांना एक मिनिट ज्यांची लक्षवेधी मांडली त्यांना बोला. काय सांगा. अध्यक्ष महोदय, हे 2/3 1/3 काय आहे? अध्यक्ष महोदय, त्या विभागाचे मंत्री इकडे बसलेत, त्यांनी आम्हाला सांगावं की आपल्याला गरज आहे की नाही आहे. अध्यक्ष महोदय, हे उर्दू लर्निंग सेंटर ज्यावेळी त्यांनी मान्यता दिली तर विधानसभा सदस्य रईस शेख यांनी जनाब आदित्य ठाकरेला उर्दू मध्ये पत्र लिहिलं होतं की कसं नियमाला बाजूला ठेवून कसं हे अवैध मान्यता या प्रकल्पाला दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, आजपर्यंत त्यांनी उर्दू किंवा मराठीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये. अध्यक्ष महोदय, हे 100% ITI साठी झालं पाहिजे. 3 महिन्यात अध्यक्ष महोदय, एखादा प्लॉटला डिरिझर्व करण्यासाठी वर्षो लागतात. 3 महिन्यात कोविड काळात झूम मिटिंगा घेऊन ज्यावेळी आमच्या पक्षाचे नगरसेवकांनी विरोध दर्शवला तर झूम वरती त्यांचे बटन म्यूट करण्यात आले आणि याला मान्यता देण्यात आली. अध्यक्ष महोदय, कौशल विकास मंत्री प्रश्न घ्या. त्यांनी सांगावं त्यांना गरज आहे की नाहीये. प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय, एक मिनिट रईस भाई एक मिनिट. अध्यक्ष महोदय, माननीय मीर कोटेचा जी ने त्यांनी ते जे लक्षवेधी उपस्थित केली अतिशय महत्वाची लक्षवेधी आहे. माननीय मंत्री श्री उदय सामंत साहेबांनी त्यांच्या सविस्तर उत्तर दिलेलं आहे. तरी पण मी आपल्या माहितीसाठी रेकॉर्डसाठी 2 विषय आपल्यामध्ये आणतो. ते जे जवाब माझ्याकडे मी बघितला त्या जवाबमध्ये नाहीतर हायकोर्टाचे ऑर्डरचा उल्लेख आहे नाहीतर ते चीफ सेक्रेटरीचा ऑर्डर. माननीय मंत्री महोदयाने ते सांगितलं ते अतिशय चांगला केला. पण ज्या अधिकारीने हा विषय लपून घेतला आणि ते उत्तर मध्ये आणलेला नाही त्यामध्ये माझी माननीय मंत्री महोदयाने रिक्वेस्ट आहे, आपला पण रिक्वेस्ट आहे, असा होऊ नये म्हणून त्यावर कारवाई करायला पाहिजे. 1 2 हा जगे पूर्णतया आपला ITI ने पाहिजे. 2/3 1/3 नको, 100% ITI ने पाहिजे. ITI साठी होती. ITI यासाठी जगे डेव्हलप करायला तयार आहे. ITI जे काय पैसा ते पण भरायला तयार आहे. ते पूर्वी रिझर्वेशन मध्ये होती, त्यावर एन्क्रोचमेंट होता. ते आता माननीय अध्यक्ष महोदय, पूर्व मुख्यमंत्रीने कशासाठी केला काय केलं त्या खोलीमध्ये मी जात नाही. पण आता माननीय प्रधानमंत्रीजीने जे काय आपली नवीन योजना सुरू केली आहे विश्वकर्मा योजना, त्या या ITI मध्ये आपण विश्वकर्मा योजनाचं पण सेंटर सुरू करू आणि ते कौशल्य विकासच्या पूर्णतया लगेच 2 वर्षाचे आत आपण ITIच्या भवन आमचे डिपार्टमेंटच्या पैशातून तयार करू. माझ्या आपलं माहिती विनंती आहे की आज हा निर्णय होऊ द्या. पूर्ण जगे ITI साठी कौशल्य विकास वगैरे हँडओव्हर करावा. आम्ही 2 वर्षाच्या आत ते पूर्ण करू. तुम्हाला देतो ना. अध्यक्ष महोदय, अग्रीपाड़ा में ये उर्दू लर्निंग सेंटर जो है वो मुंबई महानगर पालिका के मार्फत बनाया जा रहा है और मैं खुद स्थायी समिति में था जब अग्रीपाड़ा में उर्दू लर्निंग सेंटर का प्रस्ताव आया. सन्मान्य यामिनी जाधव ताई इनका प्रस्ताव है ये और हम सबने समर्थन किया था. मीर कोटेचा जी ने जो कहा, मेरी पूरी बात होने दीजिए. मीर कोटेचा जी ने कहा कि मैंने सन्मान्य आदित्य ठाकरे जी को उर्दू में खत लिखा था, अभिनंदन का खत लिखा था. और मैं आपसे कहना चाहूंगा कि ये मंत्री बदलते हैं,
मत कैसे बदल सकता है? तब जब मंत्री स्किल डेवलपमेंट के थे, मेरे ख्याल से उदय सावंत जी के पास वो प्रस्ताव था, तब जो है पूरी प्रोसीजर को फॉलो करके उर्दू लर्निंग सेंटर आया गया। अगर कोई त्रुटि है तो लोधा जी क्लियर कीजिए ना उसको। आप उर्दू जबान से क्यों सिर्फ उर्दू शब्द लग गया? सिर्फ उर्दू। मेरी पूरी बात होने दो अध्यक्ष, मेरा प्रश्न आने दो। मेरा प्रश्न मैं कह रहा हूँ कि अगर एक प्रस्ताव मुंबई महानगर पालिका में रीतसर ड्यू प्रोसेस फॉलो करके वर्क ऑर्डर इश्यू करके, स्थायी समिति में बीजेपी के भी सदस्य थे, ये एक मत से वो प्रस्ताव पारित हुआ था अध्यक्ष महोदय। आज मंत्री बदल गए तो मत बदल गया। उदय सावंत जी, आप जिम्मेदारी से उत्तर दीजिए। वर्क ऑर्डर इश्यूड है, काम चालू है, उर्दू लर्निंग सेंटर वहां पर बनना चाहिए। मैं आपसे बोलता हूं कि उसमें आइए बात कीजिए, मराठी और हर भाषा के लिए वहां सिखाया जाएगा। उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको? उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको अध्यक्ष महोदय? वो रीतसर पारित हुआ प्रस्ताव है, स्थायी समिति ने उसको मान्यता दी है। यामिनी जाधव ताई का वो प्रस्ताव है। मंत्री महोदय उत्तर द्या। मंत्री महोदय उत्तर घेऊ द्या। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मेहरबाईने या ठिकाणी जो मुद्दा मांडला त्याच्यावर कौशल्य विकास मंत्र्यांनी देखील सांगितलं की त्यांची भूमिका सांगितली। हे आरक्षण कधी पडलं होतं, किती वर्षापासून आहे हे पाहिजे तर पटलावर ठेवतो, तुम्हाला आता जर माहिती पाहिजे असेल आता देखील देतो। उर्दू भवन कुणी बांधायला सांगितलं, कुणी बांधलं हा देखील विषय माझ्या दृष्टीनं सध्या गौण आहे, परंतु हायकोर्टामध्ये केस चालू आहे। उर्दू भवनाचं 43% काम हे झालेलं आहे आणि ITIच्या संदर्भातले आराखडे देखील तयार होत आहेत। मला असं वाटतं की या ठिकाणी स्थानिक आमदार देखील आहेत, स्थानिक आमदारांचा विचार देखील सभागृहाने केला पाहिजे असं माझं मत आहे। बोला राणे साहेब बोला। महोदय द्या आमदाराला, मी नाही बोलत नाही अध्यक्ष महोदय, पण चुकीची माहिती जाते अध्यक्ष महोदय। ही इमारत बनत असताना साधं प्रशासकीय मान्यता पण घेतली ना अध्यक्ष महोदय। या परिसर हे बाबा थांब ना आता, हे आता काय चाललंय ऐकू द्या ना। अध्यक्ष महोदय बाबा थांब ना आता, ऐकू द्या ना काय म्हणतात। हो अध्यक्ष महोदय थांबतो, प्रश्न विचारा। अध्यक्ष महोदय 12 उर्दू शाळा आहेत या परिसरामध्ये, 12 आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष महोदय कुठे 10 विद्यार्थी 20 विद्यार्थी, आता काय तिथं ताजमहल बनवून ठेवणार आहे का अध्यक्ष महोदय? प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय माझा प्रश्न जेवढाच आहे, जेव्हा इथे ITIचा ऍप्लिकेशन म्हणजे इथे सुरुवात झाली 10,000 विद्यार्थी, अध्यक्ष महोदय याला गप्प बसवा आता, चला प्रश्न गप्प बसवा। याच्या टायमाला बोललो काय आम्ही? नितेशजी प्रश्न विचारा आपण। प्रश्न याला गप्प बसवा ना, तिथे इथं वळवळ करतो उगाच। प्रश्न विचारा काय चाललंय अध्यक्ष महोदय? 10,000 विद्यार्थीने ऍप्लिकेशन, मला पॉइंटर प्रश्न या मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आहे, हे 23% 24% जोडून हे पूर्ण उर्दू भवनचं काम तुम्ही थांबवा, रद्द करा। इकडला इकडे ITIची म्हणजे परवानगी आणि घोषणा ते करणार आहेत का? सगळं करायचं का? उर्दू भवनचं काम नियम बाहेर चालले अध्यक्ष महोदय, तिथे काही परवानगी नाही घेतले, फक्त ह्या लोकांना खुश करण्यासाठी हे कार्यक्रम तेव्हा सुरू होते अध्यक्ष महोदय। मी मंत्री महोदयांना पॉइंटेड प्रश्न विचारतोय, संबंधित मंत्री पण इथे ITIची घोषणा आत्ताचा आता करून टाका अध्यक्ष महोदय, इथे करणार का? हा पॉइंटेड उत्तर ह्यांनी द्यावं। एक मिनिट, यामिनी जाधवचं काय म्हणणं आहे? अध्यक्ष महोदय, स्थानिक आमदार सन्माननीय सदस्य मेहरबाईंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला, मला सगळ्याच सदस्यांना एक विनंती करायची आहे की उर्दू भवन किती टक्के झालंय, कुणी मंजूर केलं, काय केलं, हे सगळं आपल्याला पडताळून बघता येईल। ते नियम बाह्य असेल तर त्याच्यावर कारवाई देखील करता येईल। परंतु आता आपण बोलल्यानंतर मी ऐकून घेतलंय, माझी फक्त अध्यक्ष महोदय आपल्याला एक विनंती आहे की याच्यामध्ये स्थानिक आमदारांचं मत देखील हे अतिशय महत्वाचं आहे। तर माझी आपल्याला विनंती आहे की स्थानिक आमदारांना देखील बोलायला द्यावं। चला रईस भाई अभी बात तो करने दो, आपने मेरा नाम लिया है। शेवटचा प्रश्न यामिनी जाधव, शेवटचा प्रश्न आपण साहेब शांत बसा। अध्यक्ष महोदय माझ्या नावाचा उल्लेख सभागृहात झालेला आहे आणि हा प्रश्न माझ्या विधानसभेतला आहे, तर मला बोलण्याची संधी आपण देताय, धन्यवाद। अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट, उर्दू ही कुठलीही मुस्लिम भाषा नाही, उर्दू ही एक भाषा आहे। आणि दुसरी गोष्ट, माझ्या विधानसभेचा एक मिनिट, ये मांगनी आपने करनी चाहिए थी, जो एक हिंदू महिला कर रही है। आप अभी चुप बैठो और मेरा जवाब सुनो।
आप चुप बैठो और जवाब सुनो, क्योंकि आप वहाँ पे नगर सेवक हो लेकिन आपने कभी मांग नहीं की है। माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मुस्लिम बांधव आहेत आणि मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार एक ऐतिहासिक महत्व आहे। अतिशय नामांकित शेर तिथे राहतात, जे जे शायर असतात ते तिथे राहतात। अध्यक्ष महोदय 11 वर्ष, एक मिनिट मला बोलू द्या। वर्षाताई मला बोलू द्या। 11 वर्ष ITI ला ही जागा महानगरपालिकेने दिली असताना सुद्धा तिथे साधं फेन्सिंग सुद्धा केलं गेलं नव्हतं। तिथे अनधिकृत बांधकामं वाढलेली होती अध्यक्ष महोदय। आणि असं असताना मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छिते की माझ्याच विभागामध्ये घास गल्लीमध्ये दुसरं ITIचं सेंटर आहे जिथे विद्यार्थी नाही आहेत आणि ते बंद पडायला आलेले अध्यक्ष महोदय। आपण त्याची माहिती घेऊ शकता। आणि लोकांची मागणी पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं। कुठलीही गोष्ट अनधिकृतरित्या केलेली नाही। मीटिंगा घेतलेल्या गेलेत आणि त्या मीटिंगांचे मिनिट्स मी आपल्याला सादर करू शकते। सगळं बेकायदा झालेलं आहे। आणि उर्दू शाळेचा असेल तर आपण तपासू शकता, या उर्दू शाळा सुद्धा बंद पडायला लागलेल्या आहेत या अशा मानसिकतेमुळे। अध्यक्ष महोदय, कुठलाही तिथे उर्दू भवन होत नाहीये, उर्दू लर्निंग सेंटर आहे। आणि उर्दू लर्निंग सेंटरला मला वाटतं या भाषेला या भारतात कोणीही विरोध करू नये असं मला वाटतं। जे केलंय ते अधिकृतरित्या केलेलं आहे, त्याचे पेपर मी आपल्याला सादर करू शकते। धन्यवाद अध्यक्ष महोदय। घेतलं झालं या सार्वभौम सभागृहामध्ये एक मिनिट रुको ना। या सार्वभौम सभागृहामध्ये हे सभागृह कुणाच्या धर्माला जातीसाठी चर्चा करायसाठी नाही, या महाराष्ट्रातील 14 कोटी 18 कोटी लोकांच्या विकासासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे। आणि नेहमी या सभागृहाचा वापर अध्यक्ष महोदय, आजची एक नंबरची लक्षवेधी आहे, नंतर बोलू आम्ही। हे काय धर्मामध्ये जातीमध्ये हे याला मंजुरी कोणी दिली? महानगरपालिकेने। पैसा कुणाचा? महानगरपालिकेचा। मराठी आणि उर्दू दोनही भाषा त्या ठिकाणी त्याचं ते सेंटर आहे, दोनही। आणि हा काय विष करण्यात आलंय? कशाला विष करतोय आम्ही समाजामध्ये आणि धर्मामध्ये? हा सगळं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आग लावायची आहे का? हे सगळं विषय करून ताई म्हणतात त्या ताईंचा ऐका, सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ऐका आणि अशावर कारवाई केली पाहिजे अध्यक्ष महोदय। हे चुकीचं आणून समाजात धर्मामध्ये क्या निर्माण करण्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। ही पद्धत नाही या ठिकाणी अशा पद्धतीने। लक्षवेधी क्रमांक 11 चला लक्षवेधी क्रमांक 11 मारुती मिसाळ। चला लक्षवेधी क्रमांक त्यांना सांगा ना। लक्षवेधी क्रमांक 11। अध्यक्ष महोदय ITI अध्यक्ष महोदय अरे काय बसा ना, काय बरोबर नाही, हे चुकीचं आहे। बसा आपण सर्व जागेवर बसा, सर्व जागेवर बसा, असं बरोबर नाही। जागेवर बसा, सर्व आपण जागेवर बसा कृपा करून। नाही हे काय हे गोंधळ करण्याचं, बसा खाली, आपण सर्व खाली बसा। चला लक्षवेधी क्रमांक 11। अध्यक्ष महोदय मला 2 मिनिट बोलायचे। अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक 11। एक मिनिट काय? अध्यक्ष महोदय बसा खाली, बसा, बोला। अध्यक्ष महोदय, जसा माननीय मंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितलं, अध्यक्ष महोदय हा 2 गोष्टी आपण रेकॉर्डवर घ्यायला अतिशय गरजेच्या आहे। माननीय मंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितलं, आता विषय हायकोर्टाचे निर्णयाप्रमाणे चाललेला आहे। हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्यावर मुख्य सचिवाने एक बैठक घेतली। मुख्य सचिवाने तो निर्णय घेतला, कुठे इथे उर्दू हिंदी मराठी आला, त्याने जे निर्णय घेतला त्यावर आपण काय निर्णय घेऊ शकता का? हायकोर्टाने निर्णय घेतला, ते निर्णयाने इम्प्लिमेंट करायला पाहिजे। आणि एक आपल्या माहितीसाठी ने रेकॉर्ड करेक्शनसाठी हा जगह फक्त 2020 आता पण 2023 मध्ये आहे। 2020 पर्यंत हा जगह ITI ने दिलेली होती, पण ITI चा रिझर्वेशन ना होता। 2020 मध्ये पण ITI चा रिझर्वेशन दिला
नंतर त्या ITI सांगितलं की आम्ही करायला तयार आहे. आज पण आम्ही सांगितलं आम्हाला ते ITI करायचं आहे, विश्वकर्मा योजना ते राबवायची आहे. हायकोर्टाने जे निर्णय दिला ते निर्णय इम्प्लिमेंट करणं विधानसभासाठी जिम्मेदारी आहे, ते आपण केलं पाहिजे. चला पुढे जाऊया.